निघलाय तेजस. गेम ऑन होतोय. चंद्रपाडा एक्सप्रेस सज्ज झाले. तेजस चांगला कॅच, पार्टनरशिप 500 मिळाले. काय करशील? काय करीन, काय दारू पिऊन संध्याकाळचं आता. डायरेक्ट सांगितलंय, मात्र बंकस करतात ते, असं काही करत नाही. तेजस एक चांगला फिटनेस मेंटेन केला. जाऊया कॉमेंट्री बॉक्स. आदरणीय सन्माननीय परशुराम पाटील सरांचं या ठिकाणी शुभ आगमन त्यांचं देखील आपण करूया. हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे एक जबरदस्त पंच आणि या परिसरातील जर पाहिलं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व टिवरी गावातून बिलॉंग करतायत आणि आदरणीय सन्माननीय परशुराम पाटील सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्या स्पर्धेमध्ये षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती चेतन म्हात्रे ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर पुलटाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला निखिल पाटील करणार नाही चूक, टिपलाय झेल आणि पहिला धक्का चैतन्य कारखंडी इथे बाद होतोय. स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव या टीमला जितू शेठ गवळी यांचा संघ तुम्ही पाहताय. स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव, पायगावचे दोन संघ या स्पर्धेमध्ये खेळले. सनम कुमार रायडर्स जर पाहिलं तर धनंजय अण्णा गवळी यांचा संघ आणि अण्णांस यांचा जर विचार केला तर मास्टर 40+ भिवंडीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील प्रीमियर लीग पाहायला मिळाली आणि ती प्रीमियर लीग सुरेश इंटरप्राइजेस पाय या संघाने जिंकली. भरतजी देवळीकर आणि विश्वनाथ खारखंडी यांचा उल्लेख करावा लागेल आणि ते मात्र त्या संघाचे मालक होते आणि काय जबरदस्त खेळ दापोड्याच्या मैदानावरती पाहायला मिळाला सुरेश इंटरप्राइजेस पाय संघाचा आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा येतात आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1 या आकड्यावरती. फुलटॉस चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा दिली कल्पेश म्हात्रेनं आणि चांगला फटका पाहायला मिळाला. चेतन म्हात्रे चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. चंद्रपाडा एक्सप्रेस या नावाने देखील ते ओळखले जातात आणि काही कमालीची गोलंदाजी करतायत त्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका लॉंग ऑनला खेळलेत, परंतु शतरक्षक तिथे आहेत का? आणि इथे जर पाहिलं तर झेल टिपलाय. आणखीन एक धक्का, निखिल पाटील काही कमालीचं शतरक्षण करतोय. फलंदाज बाद. करतील अगदी झेल कशा पद्धतीने कंप्लीट केलाय. आमचे तिसरे पंच पाहणी करतील. या तिसरे पंच आणि स्वप्नीलची मुकादम आपण व्यासपीठावरती यायचंय आणि संपर्क साधायचा आहे. स्वप्नीलची मुकादम आपणास विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती या. निखिल पाटील काय जबरदस्त शतरक्षण पाहायला मिळाला, परंतु आमचे तिसरे पंच पाहणी करतायत. अगदी फलंदाज ज्या पद्धतीने फटका खेळलाय आणि झेल कशा पद्धतीने कंप्लीट केलाय आणि ते फलंदाज बाद आहे, कारण खूप चांगल्या पद्धतीने झेल कंप्लीट केलाय निखिल पाटील. जबरदस्त. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते चेतन म्हात्रेच्या माध्यमातून. चैतन्य खारखंडी आणि जितू गवळी यांना बाद केलं. नवीन फलंदाज भावेश पाटील मैदानावरती दाखल होतोय. भावेश आणि कल्पेश म्हात्रे हे दोन फलंदाज पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये खराब अवस्था पाहायला मिळते स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव या टीमची, कारण या षटकामध्ये जर पाहिलं ना तर गोलंदाजी चांगली राहिली. P1चं षटक आहे. P1च्या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगल्या धाटणीची गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस पाहिलं तर खोलवर टप्प्याला चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न राहिला होता भावेशचा,
आणि इथे जर पाहिलं तर हा डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाच इथे खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव या संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 2 गड्याच्या खेळ केला ज्यासाठी तो जाणला जातो. चंद्रपाडा एक्सप्रेस वेगवान गोलंदाजी तो करत असतो आणि या मॅचमध्ये परिपूर्ण दबाव निर्माण केला फलंदाजांवरती. सुरुवातीला जर पाहिलं तर चैतन्य खारखंडी 2 चेंडू डॉट खेळला, त्याच्यावरती दबाव पाहायला मिळाला आणि तदनंतर मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला आणि लॉंगॉनला निखिल पाटील अफलातून झेल त्यांनी कंप्लीट केला. मारवी वॉरियर्सचा जर आपण विचार केला ना तर या स्पर्धेमध्ये काही गोलंदाजी राहिली. मारवी वॉरियर्स या टीमला तुम्ही पाहताय भावेशजी भोईर यांचा संघ. तर फक्त एकच रन धाव मिळते या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या त्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 2 या आकड्यावरती. मितेश शिंगोटे कव्हर क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगला संघ आहे मारवी वॉरियर्स. या स्पर्धेमध्ये काय जबरदस्त खेळ या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळेस चेंडूला पूल केलाय परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. अजून एक धक्का भावेश पाटीलचा हा फटका फसला आणि कमालीचा झेल डीप मध्ये कंप्लीट केलाय आदेश पाटीलनं. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. फलंदाज बाद खेळलेत क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे टिपलाय झेल संपलाय खेळ. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. मालीचा झेल टिपला मिड विकेटला. चांगला फटका खेळला होता परंतु प्लेसमेंट खराब राहिली त्या क्षेत्रामध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक ड्राईव्ह मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत मितेश शिंगोटे आणि इथे एकच धाव मिळते याही चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती. इथून भागीदारी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. कल्पेश म्हात्रे आणि फलंदाज विक्रांत पाटील या 2 फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. आतापर्यंत 3 विकेट. यावेळेस पाहिलं तर फक्त चेंडूला दिशा दिली मिड विकेटला टर्न केलं आणि इथे दुसरीचा प्रयत्न कॉलिंग खराब आहे आणि विक्रांत धाव घेण्यासाठी पुढे आलेत आणि धाबाच्या स्वरूपात आणखीन एक धक्का या मॅचमध्ये बसतोय. खराब क्रिकेट आणि अगदी जर पाहिलं तर अचंबित करणारं क्रिकेट मैदानावरती थोडंसं अविवेकी क्रिकेट पाहायला मिळतं. फलंदाज बाद.
इथे कॉलिंग खराब होती, कारण 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला होता कल्पेशनं, परंतु विक्रांत पुढे आले धाव घेण्यासाठी आणि तदनंतर जर पाहिलं तर धावाच्या स्वरूपात विक्रांत पाटील बाद झाले या मॅचमध्ये. नवीन फलंदाज विकी मैदानावरती येत आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती निखिल पाटील ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला विकीनं, परंतु इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि इम्प्रूव्हायझेशन करण्याचा प्रयत्न राहिला आणि ते डॉट बॉल. संघाची धावसंख्या जर पाहिली तर अतिशय बिकट आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळलेत, मितेश त्या ठिकाणी पोहोचलेत, परंतु लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक पुढे आले, त्यांनी चुकी केली आणि बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या जवळ, त्या ठिकाणी अडवलाय चेंडूला आणि तत्पूर्वी 3 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावेनं संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्याच्या मोबदल्यात 7 या आकड्यावरती. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. तर कोण येतोय रे आतमध्ये? विनय का? विनय पाटील मैदानावरती येतोय आणि बाहेर फलंदाज बाहेर जर पाहिलं तर कोणता खेळाडू जातो हे देखील पाहावं लागेल. तर भावेश भोईर संघाचे संघमालक बाहेर येत आहेत आणि विनय पाटील मात्र इम्पॅक्ट प्लेअरच्या स्वरूपात मैदानावरती येत आहेत. एक चांगली संकल्पना, कारण IPL मध्ये अशा प्रकारचं आपण इम्पॅक्ट प्लेअर मागील काही वर्षापासून पाहतोय आणि CPL मध्ये अगदी त्या नियमाची अंमलबजावणी अगदी जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळते. नवीन नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न, परंतु येणाऱ्या हंगामामध्ये जर पाहिलं तर टेप बॉल देखील पाहायला मिळेल, असं देखील घडू शकतं, कारण क्रिकेट आहे, काही घडू शकतं. टेप बॉल देखील येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकता एका षटकासाठी, कारण ISPL मध्ये तुम्ही टेप बॉल पाहिला का नाही, याही स्पर्धेमध्ये टेप बॉल तुम्हाला दिसू शकतं आणि आयोजक देखील विचार करतील या गोष्टीचा. तर षटक क्रमांक 30 बॉलिंग ट्रॅकवरती दिवेश पाटील, संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. यावेळेस पाहिलं तर लॉंग ऑफला केल्याचा प्रयत्न, आदेश पाटील इथे चुकी करतायत. अगदी डिफिकल्ट हा झेल होता, चांगला प्रयत्न आदेशने केला. इथे धाव घेण्याचा प्रयत्न, वेगाने फलंदाज तिथे आलेत आणि 3 धावा या चेंडूवरती तुम्ही पाहताय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे ती 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे या मॅच मध्ये. दिवेश पाटीलच्या विरोधात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विकीने केला. लॉंग ऑफला चांगला प्रयत्न आदेश पाटीलच्या माध्यमातून झाला, परंतु झेल पकडू शकले नव्हते आणि या चेंडूवरती 3 धावा पाहायला मिळाल्या. गोलंदाज पुन्हा एकदा दिवेश पाटील, राईट आर्म राऊंड विकेट. कल्पेशसाठी खोलवर टप्प्याला चेंडू होता, कव्हर क्षेत्रामध्ये चांगला ड्राईव्ह, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि 2 धावा या चेंडूवरती. अमित कामनकर चांगलं क्षेत्ररक्षण आणि चेंडूची फेकी देखील चांगली, परंतु दिवेशला व्यवस्थितरित्या गॅदर करता आला नव्हता हा चेंडू आणि 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. सिंगल डबल्सवरती भर दिलं जातं, कारण मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला आणि फलंदाज बाद झाले. इथे संयम दाखवत आहेत दोन्ही फलंदाज, प्रत्येक धावेसाठी संघर्ष करतायत आणि संघर्ष करावाच लागेल या मैदानावरती, कारण या मैदानावरती मोठे फटके खेळणं सोपं नाही आहे. त्यासाठी तुमच्याकडे प्रॉपर टायमिंग लागतं, चांगल्या पद्धतीनं तुम्हाला टायमिंग करावं लागतं, ताकद झोकावी लागते आणि मिरिटवरती येऊन बॅटिंग करावी लागते. इथे सिंगल डबल्स येत असताना मैदानावरती तुम्ही पाहताय
दिवेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म राऊंड विकेट कल्पेश म्हात्रेच्या विरोधात. यावेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू होता, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला मिळतोय दिवेशच्या माध्यमातून. चांगला चेंडू. संघाची धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त 12 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. काय गोलंदाजी केली या मारवी वॉरियर्स या टीमनं. जबरदस्त सुरुवात. चेतन म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. इथे पाहिलं तर मिड ऑफला खेळलेत, आदेश पुढे आलेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. इथे देखील सिंगल मिळते कल्पेश म्हात्रेला. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता या मॅचमध्ये. परंतु इथून पलटवार करावा लागेल, मोठे फटके खेळावे लागतील फलंदाज कल्पेश म्हात्रेला. आणि एका बाजूला जर पाहिलं तर विकीला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं, परंतु चांगला चेंडू आहे यावेळेस दिवेश पाटीलचा. राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना चेंडूला वळण प्राप्त झालं आणि इथे जर पाहिलं तर रिव्ह्यू घेतला वाईटसाठी अगदी फलंदाजानं. आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. चॅम्पियन प्रीमियर लीग 2024 पर्व पहिल्या पर्वामध्ये खूप चांगला प्रयत्न चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगल्या पद्धतीने ऑक्शन सोहळा देखील तुम्ही पाहिला आणि स्पर्धा देखील चांगली रंगली. 12 संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि आतापर्यंत क्वालिटी दर्जाचं क्रिकेट तुम्ही पाहिलं. प्रत्येक संघाची कामगिरी चांगली राहिली. प्रत्येक संघाने प्रयत्न केला या स्पर्धेमध्ये. परंतु मारवी वॉरियर्स या मॅचमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. स्वयंभू युवा प्रतिष्ठानला मात्र इथून पलटवार करावा लागेल. बॅटिंग चांगली करावी लागेल, चांगल्या पद्धतीने धावफलक सजवावं लागेल आणि तदनंतर गोलंदाजीमध्ये दमकम दाखवावी लागेल. या मॅचमध्ये आमचे तिसरे पंच पाहणी करतात की हा चेंडू वाईड आहे की नाही. परंतु दिवेश पाटील जेव्हा गोलंदाजी करतात ना तेव्हा ते राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असतात आणि नैसर्गिकरित्या त्याच्या चेंडूला वळण प्राप्त होत असतो, अँगल ते बनवत असतात. परंतु चेंडूचे लेंथ पाहावी लागेल, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर आहे की नाही चेंडू. आमचे पंच पाहणी करतायत या ठिकाणी. फेअर डिलिव्हरी ऑन फील्ड डिसिजन या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 13 या आकड्यावरती. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते मारवी वॉरियर्स भावेश भोईर यांच्या संघाच्या माध्यमातून. आणि आज भावेश भोईर यांना देखील तुम्ही ॲक्शनमध्ये पाहिलं. आणि जर पाहिलं तर इम्पॅक्ट प्लेअर मैदानावरती आला आणि भावेश मैदानाच्या बाहेर, विनय पाटील आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात भावेश यांच्या जागेवरती. यावेळेस पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा या चेंडूवरती. संघाची तिसरीचा इथे प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा देखील पाहायला मिळाल्या. चेंडूची फेकी चांगली केली परंतु दिवेशला व्यवस्थितरित्या चेंडू गॅदर करता आला नव्हता. आणि इथे 3 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे ती 16 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती तुम्ही पाहता. हा षटक भरपूर महत्त्वाचा आहे. या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, 15 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगावला. आणि तदनंतर तिथून ते फाईट करू शकतील या मॅचमध्ये, कारण त्या संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. त्यामुळे इथून चांगल्या पद्धतीने धावफलक सजवावं लागेल. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया DJ वादकाकडे आणि
3 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती तुम्ही पाहता या मॅच मध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 गोलंदाज जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती मितेश शिंगोटे गोलंदाज पाहायला मिळतात. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, सामन्याला सुरुवात करा. शेवटचं षटक बाकी आहे या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये. आणि इथे जर पाहिलं तर या षटकामध्ये चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण फक्त आणि फक्त 16 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता या मॅच मध्ये भरपूर कमी धावा 3 षटकामध्ये पाहायला मिळतात स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव या टीमच्या. कारण गोलंदाजी चांगली राहिली मारवी वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून आणि इथून या ओव्हरमध्ये चांगल्या धावा येणं गरजेचं आहे. खोलवर टप्प्याला चेंडू होता, बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज विकी बाद होतोय. आणखीन एक धक्का. तेश मुकादम मैदानावरती येतोय. संघाची धावसंख्या अगदी कमी पाहायला मिळते या मॅच मध्ये. कल्पेश म्हात्रेला जबाबदारी घ्यावी लागेल आणि मोठे फटके खेळावे लागतील, कारण मोठ्या फटक्यांची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज मितेश शिंगोटे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म राऊंड विकेट कल्पेश म्हात्रेसाठी. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू वळतोय आणि ते डॉट बॉल पाहायला मिळाला. मोठे फटके खेळण्यासाठी कल्पेश जाणला जातो आणि त्याच्या बॅटमधून मोठा फटका येणं फार गरजेचं आहे, कारण धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, राऊंड विकेट. यावेळेस देखील शरीराचा वेध घेतलाय आणि धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. या सलगचा अजून एक चेंडू डॉट या षटकामध्ये पाहायला मिळते. मितेश शिंगोटे चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. भरपूर कमी धावा धावफलकावरती, कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर दबाव आला. चेतन म्हात्रेचं षटक भरपूर चांगलं राहिलं, कारण त्या षटकामध्ये फक्त एकच धाव त्यांनी खर्च केली आणि जितू गवळी आणि चैतन्य खारकंडे या 2 फलंदाजांना बाद केलं त्या षटकामध्ये. यावेळेस फुलटॉस बॉल आणि चांगला फटका, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी सिक्सर. चांगला फटका आलाय, फुलटॉस बॉल आणि चांगल्या पद्धतीनं आडव्या बॅटनं चेंडूला स्लॉक केलाय आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी कल्पेश म्हात्रेच्या बॅटमधून कमाल इथं स्ट्रोक पाहायला मिळाला. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती तो शांत राहिला, चांगल्या धाटणीची गोलंदाजी केली गेली त्याच्या विरोधात आणि तदनंतर चांगला फटका पाहायला मिळाला. राऊंड विकेट, गोलंदाज तयार. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय, कारण टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतोय चेंडू आणि इथे देखील डॉट बॉल. इथे मितेश शिंगोटे आणि कल्पेश म्हात्रे या 2 खेळाडूमध्ये सामना अगदी रंगलाय असंच म्हणावं लागेल. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याला चेंडू होता आणि एकदा मिळाली, दुसरीचा इथं प्रयत्न केला जाईल का
आणि ते 2 धावा आणि धावफलकावरती 24 धावा पाहायला मिळतात आणि संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती आणि 25 धावांचं माफक आव्हान या मॅचमध्ये मारवी वॉरियर्स या संघासमोर ठेवलं आहे. सेकंड इनिंगला आता सुरुवात होते या स्पर्धेची देखील आणि या मॅचची देखील आणि आमची देखील. म्हणजेच आज जर विचार केला तर ही मॅच दोन्ही टीम करता फार महत्त्वाची मॅच. इकडे जर विचार केला आता टॉप 6चे संघ तुमच्यापर्यंत येतीलच आयोजकांच्या माध्यमातून. ती सूचना आमच्यापर्यंत येईल आणि सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील या मॅच नंतर.
3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल ड्राईव्ह केला जातोय, कव्हर ड्राईव्ह, कव्हर रिझनला चेडू निघून जातोय. एक धाव कंप्लीट. इथे काय घडतंय आणि आता मात्र चाणाक्ष रनिंग बिटवीन द विकेट. नजर हटी, दुर्घटना घटी. भरपूर काही अपसेट होतंय या मॅच मध्ये फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या द्वारे. अमित कामनकर आणि दिवेश पाटील हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर अप्रतिम बॉलिंग अटॅक कोणाचा असेल ना तर मारवी वॉरियर्स. ह्या वेळी चेंडूला उडवायचं होतं, हुक करायचं होतं आणि इथे निर्धाव चेंडू जातोय. डॉट बॉल विकेट. कारण की हवा आता थांबले, संध्याकाळचं पर्व सुरू झालंय आणि या मैदानावर शबनम येताना आपण पाहिलं नाहीये. ड्यू फॅक्टर, ग्रास कमी आहे त्या कारणास्तव. इथे पुन्हा एकदा जबरदस्त स्लॅश केलाय, स्क्वेअर कटचा फटका. कव्हर पॉइंट मधून चेंडू निघून गेलाय पॉइंटला. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक 4. मोठा पलटवार देखील पाहिलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण की पूलचा विचार केला तर आर के द ग्रेट मराठा 8 पॉइंट, त्यानंतर टीम 94 8 पॉइंट, एनआर कट्टा 6 पॉइंट. दावेदारी सिद्ध केले एनआर कट्टा टीमने देखील. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह केला जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल. क्रिकेट हा असा खेळ, जिद्दीने लढा, जिद्द हारू नका. आणि नक्कीच मैदानात पराभव झाला चालेल, मनाने पराभव होऊ नका. इथे कुठेतरी बॉडी लँग्वेज दर्शविते. मनाने इथे हार मानले की काय फिल्डिंग करणारी टीमने. इथे लढावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. कल्पेश म्हात्रे बॉलिंग मार्कवरती 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, त्या देखील मिसफिल्डच्या आहेत. गोलंदाजीची चुकी नाही, इथे फिल्डरची चुकी आहे. स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीम आणि एका साईडला आपण बघते मारवी वॉरियर्स. आता मारवी वॉरियर्स जर ही मॅच जिंकतोय तर निश्चित रूपाने तो देखील 6 पॉईंट्सवर जाईल. त्यानंतर लकी स्ट्रायकर हा संघ देखील 6 पॉईंट्सवर राहील आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठान हा देखील 6 पॉईंटवर राहील. इथे पुन्हा एकदा मिसफील्ड. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र सफल राहिल्यात. 9 रन्स. आणि टेबल टॉपरला देखील महत्त्वाची बाब असेल, कारण की पूल ए मधला टेबल टॉपर खेळेल पूल बीचा 3 नंबरशी आणि पूल बी मधला टेबल टॉपर खेळेल पूल एच्या 3 नंबरशी. 2 नंबर वर्सेस 2 नंबरच असणार आहे पूल ए आणि बीचा. म्हणून नंबर 1 राहणं देखील महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा बॉलरच्या डोक्यावरून स्ट्रेट ड्राईव्ह. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. काय जोडी जमले एकमेकांवरती. चांगला विश्वास, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 11 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. ऑन द वे आहेत दिग्गज समालोचक आमचे, लवकरच येतील. 11 धावा. आयोजकांचा आम्ही धन्यवाद करू की चॅम्पियन प्रीमियर लीगला निशांत पाटील यांनी आम्हाला संधी दिली आणि आज आमचा शेवटचा कदाचित मॅच असेल. डे नाईट त्यानंतर 6 मॅच या देखील कंप्लीट केल्यात. बाकीचे आमचे नाईट रायडर लवकरच येतील, कारण की डीजेचा नाईट रायडर आलाय. डी जॉकी देखील चेंज झालाय. प्रिन्स मूवीवाले देखील थोडे चेंज झालेत. अंपायर्स देखील आता दुसरे नाईट रायडर येतील.
आणि एनआर कट्टेचा केस सायलेंट असतो, त्यांना देखील एनआर म्हणजे नाईट रायडर फुल फॉर्म एनआर कट्टाचा. वेट अँड वॉच केलं लेट बट अप टू डेट. वाईट बॉल. 12 धावा झाल्या, 13 धावेंची गरज. मॅच आपण बघतोय स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव वर्सेस मारवी वॉरियर्स. वार केलाय या मॅच मध्ये मारवी वॉरियर्स या टीमने. चांगला चेंडू. आता मात्र हा चेंडू कमबॅक करणारा चेंडू आहे. इथे जर लेंथ अँड लाईन चांगली राहिली तर निश्चित रूपाने कमबॅक होऊ शकतो. टॅप केलाय. एक धाव. विकेट जाईल की नाही हा प्रश्नचिन्ह वारंवार विचारला जातोय. डॉट बॉल येत आहेत आणि डॉट बॉलने मात्र 13 धावसंख्या आपण बघतोय. ह्यावेळी निर्धाव चेंडू. ह्यानंतर प्रेक्षकांच्या माहितीसाठी कदाचित बॉल आऊटचे मॅचेस पाहायला मिळेल आणि बॉल आऊटचा रूल आम्ही अगोदर सांगितलेला आहे. पहिल्या बॉल आऊटला 5 गोलंदाज यूज केले जातील बॉल आऊटसाठी. तिथे जर लेवलमध्ये स्कोर झाला तर 4, तिथे लेवल झाला तर 3, तिथे लेवल झाला तर टॉस, आणि टॉस उभा राहिला तर बाकी आयोजन कमिटी विचार करेल. एका धावेने धावपळक 14 धावा, कारण की असं पण घडू शकतं. 2 वेळा टॉस देखील हरवताना पाहिले आपण. 5 बॉल 14 धावा. असं नाही की मॅच गेलाय, मॅच बनू शकते गोलंदाजी टीमच्या द्वारे. इथे बनवावं लागेल मॅच. सिंगल डबल कधी कधी अंगाशी देखील येताना पाहिले आपण अनेक वेळा क्रिकेटमध्ये. म्हणून मॅच बनू शकते इनसाइड एज. आणि इथे मात्र टेकन. विकेट जाताना फलकावरती धावा 14 असताना येणारे 12 बॉल 11ची गरज. या मैदानावर असं दृश्य आपण पाहिले. 12 बॉल 11, 11 बॉल 11 झालेला नाही आहेत. म्हणून जिद्दीने लढावं लागेल. इथे बनवावं लागेल मॅच स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीमला. विकेट डाऊन. बारा बॉल 11ची गरज. मॅच जितका सोपा वाटतो तितका सोपा नाही आहे, कारण की आलाय बॉलिंग मार्क वरती जय तांगडी. जयला आता फक्त विजयाचे दरवाजे उघडावे लागतील. चॅम्पियन प्रीमियर लीगचा थरार, मेगा फायनलची ही रात्र. दिवस गेला, आता रात्र, आणि रात्रीनंतर आपण
शुभ सकाळकडे वळतो. नेहमी पाहिलंय दुपारी चालू होते, संध्याकाळचं पर्व वेगळं, रात्रीचं पर्व वेगळं आणि पुन्हा 12 नंतरचं सकाळचं पर्व वेगळं. 4 फॉर्मॅटमध्ये. कॅच होईल का तर नाही. ऑन दी अप. 1 रन, दुसरी रन घेतली जाईल का दुसरी धाव तर एकच. एका धावेने धावफलक 15. आत्माराम लाडकोची भोईर 9 विकेटचा कारनामा त्यांच्या नावावर आहे. अनेक वेळा आम्ही सांगितले त्यांच्या माध्यमातून जबरदस्त खेळ खेळला गेलाय आणि ते इथे व्यासपीठावर आहेत. अशी कोणती स्पर्धा नाही की त्यांनी मिस केले आणि कोणत्या पक्षाची स्पर्धा ते पाहत नाही, तर आपल्या गावातील स्पर्धा आहे म्हणून नेहमी आवर्जून मॅच बघत असतात. वेलकम आत्माराम लाडकोजी भोईर, आपलं हार्दिक स्वागत. क्रिकेट प्रेमी पुन्हा एकदा एज लागली होती, आउटसाइड एज. एक धाव. इनसाइड आणि आउटसाइड या दोन्ही एज आपण पाहिले या मॅचमध्ये. पुन्हा एकदा मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये बॉडी लँग्वेज थोडीशी ढासळली होती, ती बॉडी लँग्वेज पुन्हा एकदा पॉझिटिव्ह झाले. मायनस मायनस गोल्डन रूल आहे, प्लस 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 मायनस असं आपण पाहिलंय. दोन धावा येत आहेत. 2 धावेने धावफलक 18 धावा. आराम के साथ विजयाच्या दिशेने बोलतोय मारवी वॉरियर्स. कमबॅक करावं लागेल. 9 बॉल 7ची गरज. 9-7. निखिल पाटील आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. ज्याच्या नावावर 1 धावा आहे. सिंगल डबल टिबल अशा धावा आल्यात. सिंगल डबल मध्ये दिवेशचा हात कोण धरू शकत नाही. प्रत्येक बॉल बॅटवर लावणं, अंडरम पासून ओरेम पर्यंत नेहमीच आपण पाहिलंय. प्रमोट केलं जातं ॲज अ ओपनर बॅटर म्हणून. 19 धावा. दत्ताळी संघाच्या माध्यमातून ॲज अ बॉलर म्हणून उपयोग केला जातो. मिडल ऑर्डरला बॅटिंग येते. येणारे 8 बॉल आणि 1 6 पाहिजे आहे. काय षटकार मारून मॅच फिनिश होईल. आयोजकांचा वेळ वाचेल आणि बाकीचे सूचना आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. शिवाजी भुरे आणि समीर राऊत, समीरदादा पाटील. चांगला ड्राईव्ह. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह. कव्हरला आहेत फिल्डर. कव्हरचा लवर मिस्टर निखिल पाटील. 1 रन येतोय. 1 रनने धावफलक पुढे आलंय. 20च्या घरामध्ये 5 धावा पाहिजेत 7 बॉलमध्ये. हा डॉट बॉल आणि विकेट आला तर पुन्हा एकदा मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होईल. म्हणून बॉल प्रत्येक महत्त्वाचा आहे या मॅचमध्ये. इम्पॅक्ट पाहिला जाते, पिचिंग पाहिले जाते आणि इथे मात्र 1 धाव लेग बाईची. 6 बॉल 4ची गरज. एक रन आणि इथे मॅच मध्ये ट्विस्ट आणि इथे सरकार ग्रुपची ज्यांनी स्थापना केली सर्वे सर्वा उद्योजक मालजीपाडा
एक चांगलं व्यक्तिमत्व संदीपजी पाटील साहेबांचं झालंय शुभागमन, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि कधी कधी त्यांच्या माध्यमातून कॉमेंट्री देखील आपण ऐकले. वेलकम संदीपजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत. येत्या तुम्हाला नक्कीच लवकरच सरकार प्रीमियर लीग सरकार ग्रुपची मोठी स्पर्धा मे महिन्यामध्ये. वाईट बॉलचा सिग्नल केला जातो इथे, वाईट बॉल. टीव्ही अंपायरला आता रेफर केलं जातंय. टीव्ही अंपायर चेक केला जाईल की वाईड आहे की डॉट बॉल आहे, हा प्रश्नचिन्ह निर्माण. चला लकी स्ट्रायकर, लकी स्ट्रायकर आपला कॅप्टन यायचं. लकी स्ट्रायकरचा कॅप्टन पहिला. फेअर डिलिव्हरी. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टीव्ही अंपायरनी चेक केला आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. येणारे बॉल 4 बॉल 3 ची गरज. अजूनपर्यंत मॅच आहे. काय बॉल आउट होईल की इथे मॅच बनवेल? असं नाही की मॅच संपला, मॅच बनलाय. जितू गवळी आहेत तर मॅच आहे. मॅच मध्ये ट्विस्ट. 4 बॉल 3 ची गरज. रिव्हर्स स्वीप. फिल्डर लावलाय आणि त्याला मात्र बीट करून चेंडू निघून गेलाय. सरळ मारवी वॉरियर स्टँड मध्ये सलामी देणारा विजयी चौकार. कॉंग्रॅच्युलेशन मारवी वॉरियर्स टीम.